नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे पोट हिस्सा जमिनीची जे काही खरेदी विक्री केली जाते त्या अंतर्गत एक नवीन बदल करण्यात आलेला आहे। तो महत्त्वाचा बदल नेमका काय आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 28 एप्रिल 2025 रोजी एक गॅजेट करण्यात आलेला आहे आणि त्या गॅजेटच्या अंतर्गत, गॅजेट म्हणजेच राजपत्र, त्या राजपत्राच्या अंतर्गत 28 एप्रिल 2025 रोजी ते निर्गमित करून त्याच्यामध्ये सूचित देण्यात आलेलं आहे की याच्यानंतर जे काही पोट हिस्सा जमिनीची खरेदी विक्री केली जाईल त्या अंतर्गत नियम करण्यात आलेला आहे की जे काही नियम करत असताना पोट हिस्सा जमीन खरेदी विक्री करत असताना याच्या अगोदर जर पाहिलं तर आपल्याकडे कुणाचाही पोट हिस्सा म्हणजेच पोट नकाशा, त्या अंतर्गतचा पोट नकाशा कोण्याही शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतो। पाहणार आहोत की जर नकाशा तुम्हाला पाहायचा असेल तर नकाशा कसं पाहतात, तर भू नकाशा ह्याच्यावरती जाऊन आपण कधीही आपल्या जे काही जमीन असेल त्या जमिनीचा भू नकाशा आपण पाहू शकतो आणि त्याच्यामध्ये आपला जो काही गट नंबर असेल त्या एकच गट नंबरचा आपला नकाशा जो असतो तो तशा पद्धतीने दाखवला जातो। पाहत असताना तुमचा जो काही गट नंबर वगैरे असेल ते तिथे तुम्हाला टाकला जातो आणि तिथे संपूर्ण तुम्हाला माहिती तिथे पाहायला मिळते। ते कसं पाहायचं तर भू नकाशाच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचं जे काही राज्य असेल तर महाराष्ट्र, कॅटेगरी तुमचं सिटीमध्ये आहे का अर्बनमध्ये आहे, अर्बनमध्ये असेल म्हणजे सिटी आणि रुरल म्हणजे ग्रामीण भागात आहे का तुमचं, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा जो काय असेल तो तुम्ही जिल्हा तुमचा टाकू शकता, त्यानंतर तुमचा तालुका जो आहे तो तालुका इथं टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं विलेज निवडायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आहे इथं सर्च प्लॉट नंबर या ठिकाणी आपण आता उदाहरणादाखल 200 गट नंबरची माहिती पाहणार। हा टाकल्यानंतर हा आता पूर्ण जो नकाशा आलेला आहे हा वेळेगाव इथं जे टाकलं आपण विलेज जे टाकलं आहे ते विलेज टाकल्यामुळे हा पूर्ण गाव नकाशा आलेला आहे। पण आपल्याला पर्टिक्युलरली 2 नंबरचा आपला 209 गट नंबरचा पाहायचा आहे, त्याच्यामुळे आपण 209 टाकलं आणि आता इथं सर्च बाणावरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर याच्यामधून जो काय असेल तर आपला 209 जिथं गट नंबर आहे त्याच्यावरती ऑटोमॅटिकली हे कलरमध्ये ते नकाशा डिटेक्ट केला जातो। आता हा नकाशा 209चा एकच पूर्ण गट नंबर आहे, पण याच्यामध्ये जर खातेदार जर तर इकडे येऊन तुम्ही स्क्रोल करू शकता। स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता की खातेदार इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 खातेदार आहेत, पण यांचा कुठलाही जमीन इथं दाखवली जात नाही, फक्त एकच सर्वे नंबर दाखवला जातोय। त्यामुळे हे अशा पद्धतीनं तुमचा एक म्हणजे ह्यांच्या स्वतःच्या जे काही इतके खातेदार आहेत त्यांचे कुठलाही स्वतःचा पोट हिस्सा म्हणजे पोट खराब आपलं ह्यांच्यामध्ये पोट हिस्सा जो आहे म्हणजे पोट नकाशा यांच्याकडे कुणाकडेही अवेलेबल नाही, फक्त 209 एकच गट नंबर आहे पण अवेलेबल नाही आहे। उदाहरणार्थ जर पाहिलं तर तुमचा एक सर्वे नंबर असेल, उदाहरणार्थ तुमचा सर्वे नंबर आहे एक आणि त्या सर्वेमध्ये कमीत कमी एक तुमचे एक 10-12 शेतकरी आहेत आणि त्यांची जमीन जी आहे फक्त त्यांच्याकडे ज्यांची त्या गटामध्ये असलेली जमीन त्यांच्याकडे आहे 10-12 शेतकऱ्यांकडे, पण त्यांची जे काही स्वतःची जमीन आहे त्याचे पोट नकाशे जे आहेत ते पोट नकाशे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी उपलब्ध नाहीये। कर्नाटकमध्ये पाहिले तर याचे पोट नकाशे उपलब्ध आहेत आणि त्यांचे खरेदी विक्रीचे पोट हिश्श्याचे जे काही व्यवहार असतील ते पोट व्यवहार करत असताना त्यांची दस्तऐवज नोंदणी करत असताना त्या मूळ नकाशासोबत त्यांचा पोट ऐवजाचा जो काही पोट नकाशा असतो तो पोट नकाशा सुद्धा त्याच्यासोबत जोडला जातो। आपण जर उदाहरणार्थ पाहिलं तर आपला एक गट नंबर घ्या, आपण गट नंबर घेणार आहोत एक 210 गट नंबर, त्याच्यामध्ये तुमचे 10 शेतकरी आहेत आणि 10 शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे, त्यांचा पूर्ण 210चा एकच गट नकाशा मिळतो, पण त्याचे पोट नकाशे म्हणजे त्याच्यातले जे काही 10 शेतकरी असतील त्यांच्या प्रत्येक शेताचा नकाशा त्याच्याकडे आताही अद्याप आपल्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीये। म्हणजे पोट नकाशा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये संकल्पना सध्या तरी नाहीये आणि ह्याच जे राजपत्र निर्गमित करून आता पोट नकाशा इथून पुढे जे काही पोट हिस्सा जो जमिनीचे असतील म्हणजे एका गटामध्ये जे काही अलग अलग शेतकरी असतील आणि त्यांच्या नावाकडे जमीन असेल, त्यांच्याकडे जमीन असते, त्यांचे व्यवहार सुद्धा ती केले जातात, पण नेमकं एखाद्या विक्रेत्याला जमीन कोणती विकली, एका शेतकऱ्याकडे त्यांच्याकडे कोणती विकली हे जर माहिती नसेल किंवा हे जमीन विकली का याचा नकाशा त्यांच्याकडे नसतो, त्याच्यानंतर ती जमीन दुसऱ्याला विकतात, परत ती जमीन नेमकी जमीन कोणती विकली याचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नसतो, फक्त गट नंबर मधली जमीन आहे एवढाच पुरावा असतो। ह्याच्यामुळे काय होतं की अनेक वाद निर्माण होतात, वाद निर्माण झाल्यातून त्याच्यात मग भांडणे होतात, मग कोर्ट कचेरी, नंतर त्याच्यामध्ये हाणामाऱ्या वगैरे होत असतात। हे अत्यंत आता सुद्धा अद्याप सुरू असलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी व्यवहार हे सध्या असेच सुरू आहेत।
पण आता इथून काय होणार आहे की राजपत्रामध्ये दिलेल्या ह्याच्यामधून इथून पुढे तुमचे कुठलेही पोट हिस्सा जमिनीचे दस्तऐवज नोंदणी असेल किंवा जमिनीची खरेदी विक्री जर तुम्हाला करायची असेल तर तुमचा पोट नकाशा तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे आणि तेच बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तुम्हाला खरेदी विक्री करत असताना तुमच्याकडे पोट नकाशा जर असेल तरच तुमची खरेदी विक्री केली जाणार आहे, अन्यथा केली जाणार नाही। पण आता सध्या ज्या शेतकऱ्यांकडे पोट नकाशे उपलब्ध नाही आहेत त्यांना पोट नकाशे कसे उपलब्ध करून दिले जातील किंवा व्यवहार करत असताना त्यांना आता अनेक अडचणी सुद्धा येणार आहेत। पण हा जो निर्णय आहे तो अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे। पण इथून पुढे जे काही खरेदी विक्री होणार आहेत पोट हिस्साच्या ते अत्यंत सुलभ आणि एकदम स्पष्ट, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा किंवा वादा किंवा त्याच्यामध्ये कुठलंही एक संदिग्धता राहणार नाहीये। क्लिअर आणि स्पष्ट इथून पुढे संपूर्ण व्यवहार होणार आहेत। पण आता सध्या ज्यांचे व्यवहार करायचे असतील त्यांच्याकडे पोट नकाशे उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी आता थोडं अडचणी येऊ शकतात, पण त्या अडचणीवर काही ना काहीतरी मार्ग निघणारच आहे। जरी त्याच्याबद्दलचं काही अपडेट आलं तर आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत। अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं, हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।